नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला एका फीचरबद्दल सांगणार आहे जो हल्ली सर्वच गाड्यांमध्ये यायला लागला आणि तो गरजेचाच फीचर असणार आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की या स्टीअरिंगचा जो कंट्रोल्स आहेत किंवा मग आपण स्टीअरिंग ॲडजस्टमेंट आपण त्याला म्हणतो, तर त्याबद्दलच मी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देणार आहे। बऱ्याचशा गाड्यांमध्ये टिल्ट आणि टेलिस्कोपी असे दोन प्रकारचे स्टीअरिंग कंट्रोल्स असतात, म्हणजे स्टीअरिंगचं जे पोझिशन आहे ते चेंज करण्यासाठी दिलेलं असतं। तर या गाडीमध्ये आहे ना, तर हे अशा प्रकारचे खाली एक कंट्रोल दिलेलं आहे बघा, इथे एक नॉब दिलेला आहे। त्याच्यावरून आपण स्टीअरिंगची हाईट म्हणजे असं वरती किंवा खाली करू शकतो। काही गाड्यांमध्ये पुढे किंवा मागे करण्यासाठी सुद्धा दिलेलं असतं, तर या गाडीमध्ये तो फीचर नाही आहे, पण एक आहे वरती किंवा खाली आपण दोनपैकी एका ठिकाणी करू शकतो। तर मित्रांनो, त्याचा उपयोग काय माहिती आहे का? कधी कधी काय होतं की एखाद्या ड्रायव्हरची हाईट जी आहे ना ती कमी असते किंवा मग त्याची ड्रायव्हिंग पोझिशन आहे ना ती थोडी वेगळी असते। त्याला वरती असं स्टीअरिंग धरून किंवा मग उंच स्टीअरिंगची सवय नसते, तर त्याला थोडंसं स्टीअरिंग जे आहे ना ते खाली लागतं। मित्रांनो, आता बघू शकता मी जर खाली गेलो तर थोडंसं स्टीअरिंग थोडं खाली आलंय आणि हे बघा किती ह्याच्यावरती समोर दिसायला सुद्धा थोडंसं काही लोकांना प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे हे स्टीअरिंग आपल्याला खाली करावं लागतं। पण जर हा ऑप्शन नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही करता येणार नाही, तर त्याच्यामुळे थोडंसं ड्रायव्हरला कधी कधी प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळेच हल्ली कंपन्या ज्या आहेत ना त्या अशा प्रकारचा हा ऑप्शन देतात, म्हणजे हा फीचरच आहे एक प्रकारे, हा फीचर देतात आणि जेणेकरून त्याच्यामुळे आपलं जे स्टीअरिंग आहे ते खाली वरती होईल जाईल। तर ह्याला टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं स्टीअरिंगचं सुद्धा ऑप्शन म्हटलं जातं। तर मित्रांनो, काय आहे माहिती आहे का, हा जो एक नॉब आहे बघा, छोटासा एक नॉब आहे, तो आपण ज्यावेळी असं खाली करतो ना, हे बघा असं खाली करतो त्यावेळी ह्याच्या आतमध्ये एक लॉक असतं स्टीअरिंग रॉडला जॉईंट झालेलं। तर ते जे लॉक आहे ना ते रिलीज होतं आणि मग आपलं स्टीअरिंग जे आहे ते खाली किंवा वरती आपल्याला जितक्या हाईटला पाहिजे तितक्या हाईटला आपण करू शकतो। आता बघू शकतो इथे तुम्हाला समजत जाईल की कशा प्रकारे ते स्टीअरिंग वरती खाली होते। त्याच्यामध्ये कोणत्याही गाडीच्या स्टीअरिंगला प्रॉब्लेम होत नाही किंवा मग गाडीचे जे मेकॅनिकल वर्क्स असतं खालचं त्याला कोणताही प्रॉब्लेम होत नाही। तुम्ही हे असं चालू गाडीमध्ये सुद्धा करू शकता किंवा मग बंद गाडीमध्ये करू शकता। त्याच्यामध्ये आपले जे कंट्रोल्स आहेत साईडचे ते किंवा मग साईडला जर की बघितली बघा, ही जी की आहे ना ती सुद्धा वरती खाली जाते आणि त्याची वायरिंग वगैरे सर्व हल्ली जाते, म्हणजे वरती खाली होते। त्याच्यामुळे गाडीला कोणताही प्रॉब्लेम होत नाही, पण आपली जी ड्रायव्हिंग पोझिशन आहे किंवा मग आपल्याला गाडी चालवायला खूप मदत होते। हा खूप चांगला फीचर कंपनीने या गाडीमध्ये दिलेला आहे आणि सर्वच गाड्यांमध्ये हा जो फीचर आहे तो दिला पाहिजे। तर तुम्हाला कशी वाटली एक छोटीशी इन्फॉर्मेशन या छोट्याशा फीचरबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छोट्या छोट्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया आणखीन एका अशा छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।